मी कोण ग तुला शिक्षा देणारा पामर? अहो असं का वागताय माझ्याशी? कुमुद, काहीच घडलं नाहीये का? सोडा ना हो आता. अच्छा, म्हणजे तुझ्या मनात आलं की तू सोडणार आणि तुझ्या मनात आलं की तू भांडणार, असंच ना? तुम्ही तरी काय वेगळं करता आता? कारण अंत पाहिला असतो कुमुद माझा. तुला माहितीये ना या नंदिनी प्रकरणाचा दादांना किती त्रास होतोय ते? त्यातून सुटण्याचा हा एकच मार्ग होता. ठरत आलेलं लग्न तू तुझ्या मूर्खपणामुळे खोडा घालून मोडत होतीस आणि वर मलाच विचारतेस असं का वागताय म्हणून. हे बघ, नंदिनीच्या रूपानं या घरावरती एक ओझ आहे, ते उतरवणं शक्य नसेल तर निदान ते वाढवू तरी नकोस. नाही, आणि माझं तू ऐकणार नाहीसच. तुला काय करायचंय ते कर, पण मग नंतर मला जाब विचारू नको, असं का करताय, तसं का वागताय. कळलं? कळलं? अगं उद्या माझा त्या मुलाला उद्याच वेळ आहे. मला नाहीये. हा? तुला कुठे जायचंय पाट्या टाकायला? माझी तयारी नाही झाली अजून. आता कसली तयारी? पातळच तर नेसायचंय बघ. नाही तर काय, मी काढायला पण घेतलंय तुझं मग हे पातळ. घे, हे माझ्या चाल. मनाची तयारी नाही झालीये. नसे ना का ती दिसणार आहे थोडीच. पण मला वाटायला तर पाहिजे. अगं बाई, तुला वाटेपर्यंत माझी अर्धी लाकडं गेली असतील मसनात. तोपर्यंत जर तुला वाटलं ना तरी सुद्धा तुझ्या गळ्यात माळ घालायला तो खोड नवरा कुठून आणायचा? का व्यवहारी विचार काय हवा का नको? का आपलं नुसतं नाचत सुटायचं, मला हे नको मला ते नको? अगं आपली पात्रता काय आहे विचार करायला नको? आपण कुठे राहतो, कोणाकडे राहतो त्याचं भान नको ठेवायला? का उपऱ्यासारखं आपलं यांच्या दारात तुकडे तोडत राहायचंय? ते काही नाही. उद्या तो मुलगा येतोय, कार्यक्रम होऊ दे. सगळं चांगलं असेल तर लवकरात लवकर जवळचा मुहूर्त बघायचा आणि हिचं लग्न उरकून टाकायचं. काय बरोबर आहे अक्का तुझं. तुला एवढी घाई का लागली आहे? कारण आपल्याला विचारणारं कोणी नाहीये. एकदा दादाने हात वर केले ना तर दारोदार भीक मागत फिरावं लागेल. कळलं ना? आपण आपलं बघून वागावं. बोलते माहितीये मला, सारखं सारखं सांगण्याची गरज नाहीये. आई वडील नाहीयेत, आश्रितासारखी राहते मी. अगं किती वेळा तेच तेच सांगशील? माझे कान किटलेत आता. 10 वेळा सांगून ती काही गोष्ट बदलणार आहे का? अगं पण तुझ्या डोक्यात शिरत नाही त्याला मी काय करू? न शिरायला मी काय मूर्ख आहे का बुद्धू? माहितीये मला ते. माझे आई वडील नाहीयेत तर कुठल्या तरी मुलाच्या गळ्यात बांधणार आहेस का? आणि तुला एवढी जड होत असेल ना मी, तर मला विहिरी ढकलून दे. नंदे, नंदे काय चाललंय ग तुझं? हा, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय ना? हे त्या उर्मीचं कारस्थान आहे. काय? तिला नकोय मी या घरात, म्हणून ती कट रचतेय माझ्या विरुद्ध. अगं आम्ही तुझं लग्न लावून देतोय ना. म्हणे लग्न लावून देताय. कसला मुलगा बघितलाय? 2 खोल्यांचं घर, मास्तरकीची नोकरी, व्यसन करणारा, पोरी फिरवणारा. वर गेल्यावर माझ्या बाबांना काय उत्तर देणार आहे त्याचा विचार करून ठेव. नंदे, अगं नंदे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?